वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य। दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार, वास्तुप्रसाद प्रसाद शिवरकर। वास्तुशास्त्रानिमित्त बऱ्याच वास्तूंना माझा व्हिजिट देण्याचा योग येतो आणि बऱ्याच प्रकारचे अनुभव सुद्धा येतात। त्यातीलच एक अनुभव आज आपल्या पुढे शेअर करत आहे। वास्तुशास्त्र हे सगळ्या क्षेत्रामध्ये ऍप्लिकेबल असतं, परंतु वास्तुशास्त्राला पत्रिकेची जोड देखील असणे आवश्यक आहे। त्याविषयी आज मी सांगणार आहे। एका व्यक्तीने मला फोन करून सांगितलं होतं की सर, आम्हाला तुमचं थोडासा गायडन्स पाहिजे आहे। म्हटलं कुठला गायडन्स? ते म्हणे आम्हाला कळत नाही की वास्तूचा दोष आहे का पत्रिकेचा दोष आहे का पुढे कसं जायचं ते कळत नाही, तर आपण घरी आल्यावरती बोलू, तर तुमची अपॉइंटमेंट हवी होती। तर त्याप्रमाणे एक योग्य वेळ दिली मी आणि त्यांच्या घरी गेलो। घरी गेल्यावरती घर बघितलं तर अतिशय चांगलं घर होतं आणि ओव्हरऑल जर बघितलं आपण तर आर्थिक परिस्थिती चांगली होती। आणि मग आम्ही बोलायला सुरुवात केली। त्यांना म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? ते म्हणजे नाही, प्रॉब्लेम काही नाहीये, फक्त असं आहे की सगळ्या गोष्टी आमच्या आता सेट झालेल्या आणि आता माझ्या मिसेसला बिझनेस काहीतरी करायचा आहे, परंतु कळत नाही की काय करायचं आहे। खरं म्हणजे बिझनेस करण्याची गरज अशी नाहीये, परंतु आता मुलं थोडी मोठी झाली आहे, आर्थिक परिस्थिती सुद्धा बऱ्यापैकी चांगली आहे। मग आता कुठेतरी काहीतरी आपला वेळ जो आहे तो चांगल्या कामाकरता युटिलाइज व्हायला पाहिजे, म्हणून मग आम्ही बिझनेस करण्याचा प्रयत्न करतोय। गेल्या 2 वर्षापासून तिने वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस केले, परंतु समोर काहीच त्यात होऊ शकलं नाही आणि खरं म्हणजे इन्कम पेक्षा आमचा खर्च जास्त झाला। काही बिझनेसमध्ये तर पैसे सुद्धा अडकले आणि पुढे काहीच व्हायला तयार नाही, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत। म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही। मग ज्यावेळेस त्यांच्या मिसेसची मी पत्रिका बघितली तर त्यांना म्हटलं तुम्हाला कुठल्या प्रकारचे बिझनेस करूशी वाटतंय? ते म्हणून नाही, तसं काही नाहीये, मला असं एखाद्या कुठल्या तरी बिझनेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये नॉलेज किंवा एक्सपिरियन्स आहे असं पण नाहीये, परंतु बिझनेस करण्याची माझी खूप इच्छा आहे आणि तो मात्र मी प्रामाणिकपणे करेल एवढं नक्की आहे। म्हटलं काय हरकत नाही। मग त्यांची पत्रिका बघितल्यानंतर त्यांच्या पत्रिकेप्रमाणे खरं म्हणजे स्कूलचा बिझनेस येत होता। आता खरं म्हणजे एक लेडीज कधीही कुठल्याही प्रकारचं टीचिंग फील्डमध्ये काम केलेलं नव्हतं, परंतु मी तर त्यांना सांगितलं की तुमच्या पत्रिकेप्रमाणे जो बिझनेस येतोय तो तर स्कूल तुम्ही सुरू करावं असा बिझनेस येतोय। हा खरं म्हणजे त्यांच्याकरता शॉकच होता की आपण स्कूलचा सुद्धा बिझनेस करू शकतो किंवा आपण स्वतःचं स्कूल सुरू करू शकतो, याचा त्यांनी कधी विचारच केला नव्हता। व थोडंसं मी त्यांना ओव्हरऑल संपूर्ण बॅकग्राऊंड समजून सांगितलं की ही पत्रिका कशी काम करते आणि पुढं हळूहळू जसं वेळ जाईल आणि तुम्हाला अनुभव येईल तसं या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं चांगल्या प्रकारे काम करू शकणार। तर ते सगळं ऐकल्यानंतर ते म्हटले काय हरकत नाही, आपण स्कूलचा बिझनेस करू शकतो। मग आम्ही ओव्हरऑल संपूर्णपणे प्लॅनिंग केलं खरं की कसं काय करायचं आहे। तर मग त्याकरता एक पहिल्यांदा ते म्हटले की खूप मोठ्या प्रमाणात नको सुरू करायला, कारण एक तर एक्सपिरियन्स नाहीये। बरं, स्कूल म्हटल्यावरती ते असं होऊ शकत नाही की आता सुरू केलं आणि लगेच 6 महिन्यात बंद केलं, कारण स्कूल मुळातच ऍडमिशन पालक जे घेतात लॉंग टर्मच्या उद्देशाने घेतात, म्हणून मग त्यांनी प्री प्रायमरी स्कूल आपण म्हणतो ना ते सुरू करायचं असं ठरवलं। मग त्याप्रमाणे आम्ही एक बंगला जो असतो तो बंगला बघितला, वास्तुशास्त्राप्रमाणे तो बंगल्याचं पूर्णपणे अनालिसिस केलं आणि तिथे स्कूल चांगल्या प्रकारे चालू शकेल हे आम्हाला समजलं। एरिया लोकेशन पण बघितलं, त्यानंतर वास्तुशास्त्राप्रमाणे स्कूलचे काही नियम असतात किंवा स्कूलला देखील एक वास्तुशास्त्राचं काही रिक्वायरमेंट असतात, तर त्या सगळ्या रिक्वायरमेंट आम्ही फॉलो केल्या आणि वास्तुशास्त्राप्रमाणे तिथे स्कूलची पूर्णपणे अरेंजमेंट केली। तर यामध्ये मुख्यतः आम्ही काय बघितलं, स्कूल म्हटलं की टीचिंग आलं, टीचिंग किंवा एज्युकेशन फील्ड आलं। वास्तुशास्त्रामध्ये एज्युकेशन फील्ड जर असेल तर पूर्व दिशेला अतिशय महत्व आहे। म्हणजेच काय की जर तुम्हाला स्कूलचा बिझनेस, टीचिंगचा बिझनेस जर करायचा असेल तर बाकीचे समजा वास्तुशास्त्राप्रमाणे काही दोष असतील तरी आपण ते रेमेडीज करून काढू शकतो, परंतु नॅचरली पूर्व दिशा ही अतिशय चांगली असणं गरजेचं आहे। तर हा मुख्य पॉइंट आम्ही तिथे बघितला आणि मग तिथे ऑफकोर्स पूर्व दिशेला त्यांचा एंट्रन्स सुद्धा होता, पूर्व दिशेला कुठल्याच प्रकारचे दोष नव्हते, पूर्व दिशा पूर्णपणे ओपन होती, पूर्व दिशेला भरपूर खिडक्या होत्या। तर अशा प्रकारे पूर्व दिशा ही एकदम दोषविरहित आहे हे बघून नंतर त्या बंगल्यामध्ये जे काही छोटे छोटे दोष होते
ते काही आम्ही नॅचरली काढले आणि काही गोष्टींची आम्ही तिथे ट्रीटमेंट केली आणि मुलांचे जे वर्ग असतात म्हणजे उदाहरणार्थ क्लासरूम जे आहेत ते क्लासरूम सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे असणं म्हणजेच काय की शिकताना मुलांचं जे तोंड जे आहे ते पूर्व दिशेला व्हायला पाहिजे, तर त्याप्रमाणे पूर्ण त्यांच्या क्लासरूमची अरेंजमेंट केली. त्यानंतर लहान मुलं असतात त्यामुळे तिथे बऱ्याचशा प्रकारच्या खेळणी असतात, तर त्या खेळण्यांचे कलर्स जे आहेत ते सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. कुठल्या दिशेला कुठले कलर्स वापरले गेले पाहिजे त्याची सगळी वास्तुशास्त्राप्रमाणे अरेंजमेंट केली. त्यानंतर टीचर्स असतात, टीचर्सची एक बसण्याची जागा असते किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे स्कूलला ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टीचा आपण तिथे अंगीकार केला आणि बघता बघता एक साधारण एक पहिल्या वर्षी 50% म्हणजे जेवढी काही कॅपॅसिटी होती त्या कॅपॅसिटीच्या 50% ऍडमिशन झाली. नेक्स्ट इयर पासून मात्र ते स्कूल अतिशय चांगलं सुरू झालं. ऍडमिशन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे व्हायला सुरुवात झाली आणि सुरुवातीला त्यांना जी भीती वाटत होती की आता एखादं स्कूल कसं चालवायचं तर ती त्यांची भीती सुद्धा निघून गेली. नंतर हळूहळू त्यांना स्टाफ देखील चांगला मिळाला आणि ते स्कूल बऱ्यापैकी चांगलं चालायला लागलं. नंतर 2 वर्षानंतर त्यांना परत एक ऑपॉर्च्युनिटी आली. त्याच बंगल्याच्या शेजारचा जो बंगला होता तो देखील त्यांना रेंट मिळाला आणि मग त्यांनी तिथे अजून पुढचे काही वर्ग जे असतात ते सुरू केले आणि अशा प्रकारे तिथे सुद्धा आम्ही वास्तुशास्त्राचा पूर्णपणे अंगीकार केला आणि वास्तुशास्त्र आणि पत्रिकेच्या माध्यमातून एका गृहिणीला की जिला काहीच कळत नव्हतं की आता पुढे मी काय करायचं आहे आणि मला कुठल्या क्षेत्रात यश आहे, तर ह्या गोष्टीचा अवलंब करून आपण त्यांना एक छान बिझनेस सुरू केला. त्यांचे जे मिस्टर होते ते एका चांगल्या कंपनीमध्ये एकदम उच्च पदावरती जॉबला होते, परंतु हा स्कूलचा बिझनेस पुढे पुढे इतका चांगला चालायला लागला की त्यांचे मिस्टर सुद्धा म्हणायला लागले की आता मी सुद्धा संपूर्णपणे यात लक्ष देतो. ऑफकोर्स लगेच आपण त्यांना जॉब सोडायचा ऍडवाइस केला नव्हता. त्यांच्या पत्रिकेप्रमाणे त्यांचा जॉब कंटिन्यू होता, परंतु त्यांची इन्व्हॉल्वमेंट सुद्धा वाढायला लागली. मग त्यांच्या पत्रिकेप्रमाणे त्यांना मी सांगितलं की तुम्ही पूर्णपणे मॅनेजमेंट सांभाळा आणि मॅडम जे आहेत ते पूर्णपणे स्कूलचं जे फंक्शन असतं ते सांभाळतील. मग त्याप्रमाणे मॅनेजमेंटचा जो प्रकार आहे तो त्यांचे मिस्टर सांभाळायला लागले आणि ऍक्च्युली स्कूल रन करणे हा जो प्रकार आहे त्या मॅडम करायला लागल्या. नंतर हळूहळू ते स्कूल बऱ्यापैकी वाढलं. मग नंतर पुढे त्यांनी एक जी ब्रँच होती त्यांच्या 4 ब्रँचेस झाल्या. त्यांचा स्वतःचा ब्रँड तयार झाला स्कूलचा आणि आता ते त्यांच्या ब्रँडची फ्रँचायझी लोकांना देत आहेत. फ्रँचायझी देताना सुद्धा त्यांची एक कंडिशन असते की आमचं जिथे जिथे स्कूल असेल तिथे तिथे आमचं संपूर्ण स्कूल हे वास्तुशास्त्राप्रमाणे असणं गरजेचं आहे. त्यामुळे आजपर्यंत त्यांच्या सगळ्याच जे काही फ्रँचायझी आहेत किंवा स्वतःच्या ब्रँचेस आहेत ते आपण वास्तुशास्त्राप्रमाणे केल्या आणि एक उत्तम प्रकारे तो स्कूलचा ब्रँड आज मार्केटमध्ये आहे. आणि हे फक्त आणि फक्त छोट्याशा पत्रिकेतल्या गायडन्समुळे आणि वास्तुशास्त्राचे नियम फॉलो केल्यामुळे झाला. म्हणजेच काय मित्रांनो की वास्तुशास्त्र आणि पत्रिका दिसायला एकदम छोटं दिसतं आपल्याला, परंतु ते किती मोठा इफेक्ट आपल्याला देऊन जाईल ते कुणालाच समजू शकत नाही. कारण आपण पत्रिकेचा उपयोग सुद्धा एक गुगल मॅप सारखा करायचा. पत्रिका आपल्याला सतत गाईड करते आणि त्याप्रमाणे जर आपण फॉलो केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं. ऑफकोर्स यश हे फक्त पत्रिका आणि वास्तुशास्त्रावरती अवलंबून नाहीये, तर यशाकरता आपले प्रयत्न आपले कर्म हे सगळ्यात टॉपला आहेत. त्यामुळे आपले कर्म करून प्रयत्न करून आणि वास्तुशास्त्र आणि पत्रिकेची जोड घेऊन आपण आपला बिझनेस खूप मोठ्या प्रकारे करू शकतो. हा विश्वास या उदाहरणावरून मला देखील पटला. आपण देखील वास्तुशास्त्र आणि पत्रिकेचा अवलंब करून आपल्याला हवा असलेला बिझनेस सुरू करू शकतात आणि आपलं आयुष्य आनंदी करून घेऊ शकतात. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तु देवतेला घालूया आर्त पणसाद. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण.
वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम, शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम, असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास, यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद, 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 वास्तुप्रसाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.